करण्यासाठी रामनाम मी तुम्हाला सारखी विनंती करतोय. अखंड रामनामामुळे तुमचं तरी भलं होईलच होईल, पण आनंदाश्रमी ते येऊन रामनाम दान केल्यामुळं, रामनाम बँकेत एफडी केल्यामुळं सगळ्या विश्वभर शांती नांदणार आहे. विश्वशांती रामनामाची एफडी झाल्याशिवाय होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. याच्यासाठी रामनाम घ्यायचं. रामनामाची प्रत्येकाने एफडी तयार करायला बघा आणि मग आपल्या आयुष्यामध्ये बघा स्थित्यंतर कशी करणार. पैशाच्या एफड्या आपण फार करतो, त्यातनं भांडणच लागतात. मुलात मुली काय आपल्यावर अवलंबून जे जे असतात प्रपंचात, एवढे शिल्लक टाकले तेवढे शिल्लक टाकले, तो जातो नाही तर उद्या 10 दिवसाच्या आत भांडण चालू. त्या एफडीचा काही उपयोग नाही आयुष्यामध्ये आपल्याला म्हणून सांगतो वर्तमानात सगळ्याला शिका. भूत आणि भविष्याचा विचार करू नका. पुढं कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल, प्रत्येकाचं सगळं चांगलं होणार आहे माझ्या. तुम्ही एक लक्षात ठेवा, या अनुभवाच्या गोष्टी आहेत. मी तुमच्यापेक्षा हीनदीन आहे, मी तुमच्यापेक्षा गरीब आहे, मी तुमच्यापेक्षा कुठल्याही बाबतीमध्ये कमी आहे, परंतु माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात, माझ्या मुखातून जी प्रवचन येतात, ती कधी हीनदीन नसतात, ती कधी गरीब नसतात, कधी 2 नंबरची नसतात, कधी कुठली वाईट नसतात. कारण माझ्या मुखातून प्रत्यक्ष माझे सद्गुरू बोलत असतात. म्हणून तुम्ही ऐकला रामनामाप्रते नाही. माझ्या गुरुनी जी दीक्षा दिली ती जगभर मी वाटत नाही. वस्तुस्थिती आहे, माझे वडील गेले त्यावेळेला माझ्या वडिलांच्या दवाखान्याचा खर्च किंवा अंत्यविधीचा खर्च करायला 1 रुपयाही जवळ नव्हता. 1 रुपया थोडा 4 आणे सुद्धा जवळ नव्हते. आणि आम्ही जवळ होतो वडील गेल्यानंतर फक्त मी आणि माझी आई. मोहोळला ज्या दवाखान्यामध्ये डॉक्टर जोशी म्हणून होते, मला जास्त काही कळत नव्हतं. मी 6 वर्षाचा होतो त्यावेळेस. त्यांनी सांगितलं बा तुझ्या आईला बोलून आण. आणि त्यांना सांगितलं तुम्ही बिलकुल आई साहेब काळजी करू नका, माझ्या दवाखान्याचे पैसे मी घेणार नाही, परंतु गुरुजींच्या मास्तरांच्या अंत्यविधी, माझे वडील शाळा मास्तर होते, त्यांच्या अंत्यविधीचा खर्च भागवण्याचा आपण प्रयत्न करू. त्यावेळेला कोणी नातेवाईक आले नाही, कोणी आले नाही. 350 एकराचा मालक जवळ 1 पैसा नसताना हा सोडून गेला. ते त्या जोशी डॉक्टरांना माहित होतं, म्हणून त्यांनी वाटेकऱ्याला बोलवून घेतलं. यावेळी मुक्कामी माणूस पाठवून बोलवून घेतलं आणि त्याला सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आदरानं सगळा खर्च केला. आणि तिथून तो आम्हाला थोडं थोडं धान्य देऊ लागला. काय असतं, कसं झालं 6 मुलं आणि 1 विधवा, ज्यांच्यापाशी एकही पैसा नाही, एकही कुठलाही प्रॉपर्टी नाही, इस्टेट नाही, कशाची आशा नाही, अपेक्षा नाही. गरिबी पाहिलेली मी, गरिबी कशी असते मला माहित आहे, पण गरिबीमध्ये गरिबीमुळे आम्ही असं वागतो म्हणता येत नाही. पैसा नाही म्हणून आपण असं वागतो म्हणता येत नाही. आपण कुठेतरी चुकतोय माझ्या बाप्पानो. पैशासाठी वाटते ते करण्यात काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो 3.5
एकरातली 3.5 इंच जमीन राहिली नाही. परंतु कोणाशी कोर्ट केली नाही, कचेरी केली नाही, भांडणं केली नाही, तरणं केली नाही, काहीही केलं नाही. कधीही दुसऱ्याचं वाईट व्हावं उलट मनामध्ये आलं, खरोखर आलं, खोटं नाही सांगत. ती संत महात्म्यांचीच कृपा, सद्गुरूंचीच कृपा की मनामध्ये आलं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. ही 350 एकर जमीन गेली, सगळं गेलं, बरं झालं, आता काही नाहीये, काही नाहीये म्हणून तर तू तर आमच्यापाशी आहेस ना, म्हणून सांगतो भरपूर काही असल्यानंतर देवाला माणूस जवळ करत नाही आणि काही नसल्यावर देवाशिवाय दुसरं कोणालाही जवळ करत नाही. हे तत्व आहे मायबापानं, हे तत्व. आपण रडत बसतो नुसतं काही नाहीये, काही नाहीये, आमचा प्रपंच असा आहे, फाटकाय फुटकाय. रडणाराचे डोळे पुसायला कोण येत नाही मायबापानो, रडणारा कोण रडू लागत नाही मायबापानो. पण तुम्ही आनंदी राहा, हसत राहा, तुमच्या बरोबर सगळे हसतील, तुमच्या बरोबर सगळे आनंदी राहतील. आहे त्यात समाधान मानायला शिका. हे दिले अनंते तैसेची आहे, चित्ती असू द्या हे समाधान. उक्ती मनोमन पटली पाहिजे, आचरणात आली पाहिजे. रडतो कशासाठी आपण? माणसाला स्वतःची काळजी आहे आणि देवाला सगळ्याची काळजी आहे, चराचराची काळजी. किडा मुंगी पासून हत्तीपर्यंत माणूस त्यात झाला, सगळे त्यात आले. सजीव निर्जीवाची काळजी करावी लागते परमेश्वराला. त्याला जे हवं त्याला तो देणार आहे. पण आपण त्याचं नाव तरी घ्यायला शिकलं पाहिजे, राम तरी म्हणायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगतो आपल्या तोंडात राम सुद्धा नव्हतं. ही शिवाजी महाराजांची कृपा आहे. शिवाजी महाराज मोगलाईतून त्यांनी हिंदवी स्वराज्याची ज्या वेळेला स्थापना केली, त्यांची खलबत रामदास स्वामीशी चालायची. बऱ्याच ठिकाणी त्या आता तळघर आहेत, त्या ठिकाणी त्या दोघांच्या बैठका व्हायच्या. अशाच एका बैठकीमध्ये रामदास स्वामींनी सांगितलं, शुभा आता तुम्ही राजे झालात, एक गुरुदक्षिणा देतात. ती म्हणले राज्य तुमचं आहे, हे राज्य श्रींच आहे, यात माझं काही नाही, मी रखवालदार आहे. हे सगळं म्हणे मला अशी गुरुदक्षिणा नकोय, मला काय हवंय? तर म्हणे या मोगलाईचा अंमल अजून गेलेला नाही लोकांच्या डोक्यातून, म्हणून ही लोक कुर्शीनाथ घालतात, जोहर मायबाप, जोहर मायबाप, जोहर मायबाप करतात, कुर्शीनाथ घालतात. ही प्रथा बदलून टाक शिवबा. कोणीही गाठ पडला, कुठेही गाठ पडला तर एक म्हणायला लाव, राम राम पाहुणं, राम राम पाहुणं, राम राम पाहुणं. निदान त्या लोकाला नमस्कार करण्यातून तरी तोंडात राम लावायच्या येऊ दे, राम राम गाऊन बसले. म्हणून तेव्हापासून पद्धत पडली बघा, खेडेगाव राम राम पाहुणं, कुठलं राम राम पाहुणं, कधी आला. हे राम राम म्हणायची जी सवय लागली माणसाला, ती कृपा शिवराजांची. कारण यथा राजा तथा प्रजा, राजा कालस्य कारण. राजाला ज्या ज्या सवयी असतात त्या सवयी प्रजेला पडू शकतात. राजा ज्या ज्या पद्धतीनं कार्यभार उरकतो त्या त्या पद्धतीने प्रजा राहते.
आता राजाच आहे कुठे? आपल्या घरातले तर आपण राजे आहोत का? आपल्या ज्या सवयी आहेत त्या सगळ्या मुलाबाळांनी ओळखायच्या म्हणलं तर किती अवघड होईल. आपल्याला किती गरीबच्या सवयी आहेत. आपल्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजे. आपण सत्संगामध्ये सदैव राहिलं पाहिजे. उपासना सत्संग तुम्हाला अधिष्ठान म्हणून दिलेला आहे. त्याचा वापर करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. परत अजून तुम्हाला सांगतो, ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणायला शिका. प्रत्येक गोष्ट आचरणात आणायला शिका. आणि महिना नवीन चालू होतो प्रतिपदा, शुद्ध प्रतिपदेपासून. आणि महिन्याचा शेवटचा दिवस असतो अमावस्या. महिन्याभरातल्या तुमच्या अडचणी घेऊन आनंदाश्रमी या. त्या अडचणी बरोबर नुसत्या अडचणी आणू नका, रामनामाचं गठोडे आणा, एफडी घेऊन या रामनामाची. ती रामनामाची एफडी आनंदाश्रमी जमा करा रामनाम महाबँकेमध्ये. आणि त्या अडचणीचं जे गठोड आणलंय त्याचं सगळ्याचं हवन करा. तुमच्या अडचणी जळून खाक होतील. आणि त्या ठिकाणी रामनाम जमा का करा म्हणतो, तर त्या ठिकाणी मला हे रामनामाच्या वैश्विक ऊर्जेमुळं विश्वभर शांतता कशी नांदणार आहे, असं हे रामनामाचं गुरुकुल संकल्पित मंदिर तयार करायचंय. त्याच्यासाठी मला रामनामाची जास्त आवश्यकता आहे. रामनामाची जेवढं तुम्ही रामनाम द्याल तेवढ्या लवकर. कारण मी सांगितलेलं आहे, मला ज्या वेळेला संकल्प आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे, 51,000 कोटी ज्या दिवशी रामनाम आनंदाश्रमी जमा होईल, 51,000 कोटी, त्या दिवशी रामाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी झालेली असेल आनंदाश्रमात. विचार करा, राम एक त्याच वेळेला येणार आहे, संकल्प त्याच वेळेला होणार आहे. आणि उद्या राहिलेल्या 2 दिवसामध्ये आनंदाश्रम काय आहे, आनंदाश्रम कसा आहे, आनंदाश्रममध्ये काय निर्माण होतं, आनंदाश्रमची तत्व काय, आनंदाश्रम मधून विश्वभर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगात 1100 सायंटिस्ट आहेत. अशा 1100 सायंटिस्टचं स्क्वॉड. ते 1972 साली ह्या वैश्विक ऊर्जेच्या संशोधनाला लागले. 1972 साली. आणि मी 1971 साली या वैश्विक ऊर्जेच्या संशोधनाला प्रारंभ केला. त्यांच्या आधी 1 वर्ष माझ्या डोक्यात ही संकल्पना कशी आली ती आज सांगतो. उद्यापासून ती संकल्पना रुजत कशी गेली आपण पाहू. आपल्याकडे रेडिओ असतो ना, रेडिओ त्यावेळेला रेडिओ होता, टीव्ही वगैरे काही प्रकार नव्हता त्यावेळेला. त्या रेडिओनं मला संकल्पना सुचली, म्हणे आपण इतके वाजता ह्या स्टेशनवर कुठली गाणी लागणार आहेत ते लावू शकतो. हो की ती गाणी कुठं, आकाशवाणी केंद्र कुठे, आपल्या म्हणजे एवढा डबा, त्यामध्ये आपण ते फिरवून बटन आपल्याला पाहिजे त्यावेळेला पाहिजे तो कार्यक्रम ऐकू शकतो. त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये आलं, संजय उवाच, महाभारतामध्ये संजयाने युद्धावर, महाभारताचं युद्ध ज्या ठिकाणी चालू होतं तिथली सगळी कथा धृतराष्ट्राला आंधळा होता ना तो, तर तो जणू काही पाहिल्यासारखं सचित्र त्या सांगत होता. आता अमुक मेला, त्यानं
जवळ तो राजापाशी बसून युद्धावर काय चाललंय ते सांगत होता. त्यावेळेला मला ती आठवलं आणि म्हणलं मग असं का होऊ शकणार नाही. विश्वामध्ये सगळं काही हे जर